करू एका महत्त्वाच्या बातमीने मदत करताना 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही, चिंता करू नका असं अजितदादांनी म्हटलंय। अडचणीच्या काळात नियमांवर फार बोट ठेवू नका, अजितदादांनी या सूचना दिल्या। ड्रोनचा वापर करून पंचनामे करू असंही अजितदादा म्हणाले। निधीची चिंता करू नका, अजितदादांनी हे आश्वासन दिले। तर अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी आहे। सोलापूरच्या करमाळ्यातून अजितदादांचा दौरा सुरू झालाय। अजित पवार आज सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय। काय मंडळात कांद्याची परिस्थिती, कांदा गेलेलाच आहे, पण तिला 65 मिलीमीटर पाऊस झाला, 40 तू ते डोक्यातनं काढून टाक। त्याचा आम्ही जे काही निर्णय आता आज सगळेच मुख्यमंत्री फिरतायत, मी फिरतोय, एकनाथराव फिरतायत, बाकीचे मंत्री फिरतायत। आता डोळ्यांनीच बघितलेलं असल्यामुळे ती काही काळजी करू नका, 65ची अट काही राहणार नाही। कारण बाकीच्या ठिकाणी काय झालंय, 65 नाही पडला, परंतु वरनच पाणी एवढं आलं, ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं, तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वरचा जो ओंडा आला ती सगळी जमीन खरडून गेली। तिथं अशा गोष्टी करायच्या किंवा आता या सांगत होत्या की 65 एका वेळेस नाही पडला, पण रोज थोडा 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 पडून पार त्या काळवट जमिनीचा एकदम आमचं कसं म्हणणं, वाला दुष्काळ जाहीर करावा। एक मिनिट, जे काही शेतकरी, अरे बाबा मी पण शेतकरी, तू पण शेतकरी, शेतकऱ्यांच्या भल्याचं जे काही करता येईल ते सगळं आम्ही करू। आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय, बाकीच्याकडनं तुमच्या सारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय। एक मिनिट, कालच्या कॅबिनेटमध्ये आताच्या अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही। पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी नेता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्याचा धोका आहे आणि जवळपास चिकटलेलं आहे। उद्याचा 27-28चा पाऊस जर दुर्दैवाने पडू नये तर पांडुरंगाला प्रार्थना, पण पडला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा।